खरं तर आजचा रविवार हा क्रिकेट वार असणार आहे, कारण भारत आणि न्यूझीलंड संघात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा अंतिम सामना आज रंगणार आहे. त्यामुळे भारत न्यूझीलंड अंतिम फेरीत भिडणार असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. तर रोहित सेनेकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. सँटनरची किवी खरं तर टीम फाईट देण्याच्या तयारीत आहे. यासोबतच दुबईत हा सामना दुपारी 2:30 वाजता सुरू होणार आहे. अवघ्या क्रिकेट रसिकांसाठी आजचा रविवार क्रिकेट वार ठरणार आहे. खरं तर दुबईच्या मैदानात रोहित शर्माची भारतीय टीम मिचेल सँटनरच्या न्यूझीलंड संघाशी 2 हात करणार आहे. निमित्त आहे ते चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलचं. स्पर्धेत एकही सामना न गमावता भारतानं अंतिम फेरी गाठली आहे. तर भारताविरुद्धचा एकमेव पराभव वगळता न्यूझीलंडनेही सातत्यपूर्ण खेळ केलाय. त्यामुळे रोहित सेना वन डे वर्ल्ड कप, T20 वर्ल्ड कप नंतर आता खरं तर चॅम्पियन्स ट्रॉफीची ही फायनल खेळते. विशेष म्हणजे 3ही वेळा कॅप्टन रोहित शर्माच आहे. विराट कोहली ही चांगल्या फॉर्मात आहे. फिरकी गोलंदाजही उत्तम कामगिरी करतात. त्यामुळे केविनची व्यावसायिक आणि झुंजार वृत्ती पाहता अंतिम सामना चुरशीचा होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करतायत. तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. स्वप्नील, खरं तर आजचा जो वार आहे रविवार हा क्रिकेट वार ठरणार आहे, कारण आज इंडिया वर्सेस न्यूझीलंड हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. स्वप्नील, मेघना, नक्कीच क्रिकेट प्रेमींसाठी आणि संपूर्ण देशवासियांसाठी आजचा वार हा क्रिकेट वार आहे. कारण न्यूझीलंड विरुद्ध इंडिया हा सामना जो आहे तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम सामना होतोय. एकूणच सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे लागलेलं आहे. दोन्ही टीम जे आहेत ते बलाढ्य आहेत आणि एकूण दिग्गज खेळाडू सोबत आहेत. मात्र न्यूझीलंडला 25 वर्षानंतर नमवण्याची ही संधी खरं तर भारताकडे आहे. मात्र आपल्यासोबत सकाळीच बघतो, आपल्यासोबत या ठिकाणी काही क्रिकेट प्रेमी सुद्धा आहेत. शिवाजी पार्कमध्ये सकाळीच ते आलेले आहेत आणि इंडियाला ते या ठिकाणी पाठिंबा देतात, चेअरअप करताना पाहायला मिळतं. आज खरं तर महत्वाचा सामना आहे, अंतिम सामना आहे. काय नक्की वाटतं तुम्हाला? ॲक्च्युली सर्वप्रथम आज संडे आहे, ठीक आहे. एक टीम इंडियाची एक फायनल मुकाबला आहे आणि सर्वांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. एक क्रिकेट प्रेमीसाठी, त्याचप्रमाणे एक इंडियनसाठी खूप महत्त्वाचा मुकाबला आणि एक 1000% आपण बोलू शकतो, 1000% आपण बोलू शकतो की टीम इंडिया ही जिंकणार आहे. याबद्दल काही शंका नाही. कारण आम्ही तर कोकणचे आहे. कोकण म्हटल्यावरती आपण प्रथम टीम इंडियासाठी आपण काय करतो की एक देव आहे, देवाला मानतो आपण. तर देवासाठी आपण एक मतलब आपण देवासाठी बोलतो, एक प्रार्थना करतो देवासाठी की टीम इंडिया जिंकण्यासाठी एखादा प्लेअर, आपला जो आयकॉन प्लेअर असेल तो खेळावा. यासाठी याबद्दल काही शंकाच नाही की आपल्याकडे हिटमॅन सारखा प्लेअर आहे. त्यानंतर एक कमबॅक करणारा विराट कोहली सारखा प्लेअर आहे. शुभम गिल सारखा, म्हणजे पारी जरी आपली ढासाळत असेल तरी पण आपल्याकडे कमबॅक करणारे, सांभाळून घेणारे आपल्याकडे चांगले चांगले प्लेअर आहेत. त्याबद्दल काही शंका नाही. त्यानंतर एक बॅटिंग लाईन जर कमी झाली तर आपल्याकडे बॉलिंग लाईन देखील कव्हर करता येते. तर आपल्याला एकच आशा आहे की आज आपली इंडिया टीम जिंकणार, याबद्दल काही शंका नाहीये. नक्कीच. तुला काय वाटतं, रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांच्यामध्ये चांगलं कोण खेळला आणि इंडियासाठी कशाप्रमाणे हा सामना असेल? यांच्यामध्ये सर्व तर चांगलेच खेळले पाहिजेत, कारण टीम इंडिया आपलीच आहे. त्यामुळे काही शंकाही नाही. जर आपण टॉस जिंकलो तर आपल्याला पहिले सत्रक्षण घेतलं पाहिजे असं मला वाटत आहे. टॉस जिंकला तर इंडियाने काय पहिलं घेतलं पाहिजे, बॅटिंग की बॉलिंग? काय वाटतं? बॅटिंग का आणि जो आपण बघतो मेघना, या ठिकाणी जर टीम इंडियाने टॉस जिंकला तर बॅटिंग घ्यावी असं यांचं म्हणणं आहे. मात्र टीम इंडिया नक्की टॉस जिंकल्यावरती काय घेते किंवा टॉस नंतर खरं तर कशाप्रमाणे तिकडचं वातावरण असेल, कशी खेळपट्टी असेल, यावरही लक्ष दिलं पाहिजे. मेघना, निश्चित स्वप्नील, क्रिकेट प्रेमींमध्ये आता एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय. खरं तर आपण कन्सिस्टन्सी जर पाहिली टीम इंडियाची तर ती एक अप्रतिम अशी कन्सिस्टन्सी होती आणि रोहित शर्मा याच्या कॅप्टन्सीमध्ये खरं तर टीम इंडिया कमाल करते. स्वप्नील, नक्कीच मेघना, कॅप्टन्सी सोबत कमाल आहे. कारण गेला सामना जर बघितला तर दुबईत झाला होता आणि हीच ती खेळपट्टी आहे ज्यावरती भारताने पाकिस्तानला नमवलं होतं. मात्र आता त्याच खेळपट्टीवरती किवी सोबत हा सामना होतोय. खरं तर 25 वर्षांपूर्वी जो सामना झाला होता त्यामध्ये 2 बॉलने इंडिया हारली होती. त्याचा बदला घेण्याचा कुठेतरी हा आता वेळ आलेला आहे टीम इंडियाकडे. आणि एकूणच जे न्यूझीलंड आहे ती सुद्धा बलाढ्य आहे आणि या ठिकाणी अनेक सामने जर बघितले तर 5 पैकी 4 सामने हे खरं तर न्यूझीलंडने जिंकलेले असा एक सर्रास एकूणच या ठिकाणी आकडेवारी पाहायला मिळते. मात्र एकूण अंतिम फेरीमध्ये जी दुबईमध्ये हा सामना होतोय, फिरकीपट्टूंसाठी विशिष्ट जी खेळपट्टी आहे ती चांगली असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे दोन्ही संघातील फिरकीपट्टू आपली कमाल दाखवतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण सर्वांच्या नजरा ज्या आहेत त्या रवींद्र जडेजाकडे सुद्धा लागलेल्या आहेत. आणि एकूणच जर बॅटिंग फॉर्ममध्ये बघितलं तर रोहित शर्मा, विराट कोहली पाहायला मिळतात. ऋषभ आपल्याला एकूणच
त्या ठिकाणी बलाढ्य खेळाडू आहेत, त्यामुळे नक्की आज कमाल कोण दाखवतोय, अंतिम फेरीमध्ये भारताला कोण जिंकून देत आणि जी ट्रॉफी आहे ती भारताला कोण जिंकून देण्यासाठी किती हातभार लावतोय हे आज समजणार आहे. मेघना, निश्चित. तर आजचा जो सामना आहे त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तुर्तास धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.